हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा जो सेक्शन आहे यासाठी जीके महाराष्ट्राचा आज टॉपिक 13 पंचायती राज सिस्टम अँड डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचे क्वेश्चन्स आपण इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जीके साठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 2500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे पंचायती राज सिस्टम अँड डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सेकंड जिल्हा परिषद प्रेसिडेंट, थर्ड तालुका पंचायत सीईओ अँड ग्राम सरपंच. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी, बिकॉज द डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज द चीफ एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट and is responsible for revenue administration, law and order and coordination of government departments. Next, second, the three-tier structure of Panchayati Raj in Maharashtra include. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची 3 स्तरीय रचना कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट विलेज ब्लॉक डिस्ट्रिक्ट, सेकंड ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, थर्ड वार्ड म्युनिसिपालिटी, जिल्हा परिषद, थर्ड ग्रामसभा, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्टेट असेंब्ली. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद. ठीक आहे. बिकॉज महाराष्ट्र फॉलो 3-tier पंचायत राज consisting of the gram panchayat at village level, taluka panchayat at sub district level and jilla parishad at district level. Next, third, which body in Maharashtra is responsible for implementing rural development scheme at the district level? महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर ग्रामीण विकास योजना राबवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड जिल्हा परिषद. जिल्हा परिषद कोऑर्डिनेट्स अँड इम्प्लिमेंट रूरल डेव्हलपमेंट स्कीम related to health, education, irrigation and welfare at the district level. Next, fourth, which constitutional amendment formally introduced the Panchayati Raj system in India? भारतामध्ये पंचायत राज प्रणालीला घटनात्मक दर्जा देणारी कोणती दुरुस्ती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 73rd अमेंडमेंट, 42 अमेंडमेंट, 74th and 44th. तो करेक्ट आंसर आहे फर्स्ट 73rd अमेंडमेंट. The 73rd constitutional amendment 1992 gave constitutional status to Panchayati Raj institution and defined their structure, power and function. Next, fifth, which of the following is a quasi judicial function of Gram Panchayat? खालीलपैकी ग्रामपंचायतचे अर्धन्यायिक कार्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स कलेक्शन, सेकंड डिस्प्यूट रिझोल्युशन ॲट विलेज लेवल, थर्ड इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टेट पॉलिसी अँड फोर मेंटेनिंग पोलीस रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड डिस्प्यूट रिझोल्युशन ॲट विलेज लेवल, गाव पातळीवरील वाद निवारण, बिकॉज ग्रामपंचायत हॅव लिमिटेड क्वाझी ज्युडिकल पॉवर टू सेटल मायनर सिव्हिल डिस्प्यूट ॲट द विलेज लेवल. नेक्स्ट, सिक्स्थ, द इलेक्टेड हेड ऑफ ग्रामपंचायत इज कॉल्ड. ग्रामपंचायता निवडणूक दिलेला प्रमुख कोण असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट तालुका पंचायत प्रेसिडेंट, सेकंड ग्रामसभा मेंबर, थर्ड सरपंच और प्रधान आणि फोर्थ जिल्हा परिषद चेअरमॅन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सरपंच और प्रधान, बिकॉज द सरपंच इज इलेक्टेड द हेड ऑफ ग्रामपंचायत अँड प्रिसाइड्स ओव्हर इट्स मीटिंग. नेक्स्ट, सेवन्थ, which body supervise and audit the accounts of पंचायती राज institution in महाराष्ट्र? महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थाच्या खात्यांचे पर्यवेक्षक व लेखा परीक्षण कोण करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट फायनान्स कमिशन, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामसभा. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्टेट फायनान्स कमिशन, राज्य वित्त आयोग, बिकॉज द स्टेट फायनान्स कमिशन रिकमेंडेड फायनान्शियल डिव्होल्यूशन, grants and monitor financial accountability of Panchayati Raj institution. Next, 8, who is the executive head of Jilla Parishad in Maharashtra?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सरपंच, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. बिकॉज the chief executive officer is the administrative head of Jilla Parishad and is responsible for implementing its decision. Next, ninth, which of the following power is shared between Gram Panchayat and Taluka Panchayat? खालीलपैकी कोणता अधिकार ग्रामपंचायत व तालुका पंचायत यांच्यात सामायिक आहे? तर बघा ऑप्शन आहे लॉ मेकिंग, सेकंड स्टेट टॅक्सेशन, थर्ड लोकल डेव्हलपमेंट प्लॅनिंग अँड फोर्थ डिस्ट्रिक्ट ज्युडिकल ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लोकल डेव्हलपमेंट प्लॅनिंग, स्थानिक विकास नियोजन. बिकॉज बोथ ग्रामपंचायत अँड तालुका पंचायत पार्टिसिपेट इन प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ लोकल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. नेक्स्ट 10th द ग्रामसभा इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ग्रामसभा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इज द सेम ॲज ग्रामपंचायत, सेकंड comprise all registered voter of the village, third is headed by district collector, and fourth approve only revenue matter. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड comprise all registered voter of the village, गावातील सर्व नोंदणीकृत मतदारांचा समूह. बिकॉज द ग्राम सभा कन्सिस्ट ऑफ ऑल adult voter of the village and act as a platform for direct democracy. ओके, तसंच बघा मराठी व्याकरणची नोट सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11th विच ऑफिसर असेस द तालुका पंचायत इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर. तालुका पंचायतला प्रशासकीय कामात कोण मदत करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर, ग्राम सरपंच, जिल्हा परिषद सीईओ अँड तालुका एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और चीफ ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ तालुका एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और चीफ ऑफिसर. ठीक आहे, बिकॉज द तालुका एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असिस्ट इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन ग्राम पंचायत अँड जिल्हा परिषद. नेक्स्ट 12th which of the following statement best describe the relationship between जिल्हा परिषद and the state government. जिल्हा परिषद व राज्य सरकार यांचे नाते कोणत्या विधानातून स्पष्ट होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जिल्हा परिषद इज इंडिपेंडेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड जिल्हा स्टेट गव्हर्नमेंट सुपरवाइज अँड फंड द जिल्हा परिषद, थर्ड जिल्हा परिषद कंट्रोल स्टेट पॉलिसी अँड फोर्थ जिल्हा परिषद इज ओनली द सेरेमोनियल बॉडी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड स्टेट गव्हर्नमेंट सुपरवाइज अँड फंड द जिल्हा परिषद, बिकॉज जिल्हा परिषद फंक्शन under the supervision of state government and receive fund for implementing state policies. Next 13 which committee advised the Panchayati Raj finance in Maharashtra. महाराष्ट्रात पंचायत राज संस्थाच्या आर्थिक बाबींवर सल्ला कोण देते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट फायनान्स कमिशन, सेंट्रल फायनान्स कमिशन, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी अँड ग्राम सभा. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्टेट फायनान्स कमिशन, राज्य वित्त आयोग. बिकॉज द स्टेट फायनान्स कमिशन रिकमेंडेड डिस्ट्रीब्युशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस टू पंचायती राज इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट 14 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन. खालीलपैकी कोणते कार्य पंचायत राज संस्थाचे नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेंटेनन्स ऑफ रोड अँड वॉटर सप्लाय, second management of school and health center, third conducting state legislative election and fourth rural development scheme. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंडक्टिंग स्टेट लेजिस्लेटिव्ह इलेक्शन, राज्य विधानसभा निवडणुका घेणे. बिकॉज कंडक्टिंग इलेक्शन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलेक्शन कमिशन, नॉट पंचायती राज इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट 15 which combination explain dual leadership in district administration and पंचायती राज. जिल्हा प्रशासन व पंचायती राज मधील दुहेरी नेतृत्व कोणत्या संयोजनातून स्पष्ट होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॉलिटिकल लीडरशिप बाय इलेक्टेड बॉडीज अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लीडरशिप बाय ऑफिशियल, सेकंड ओनली ब्युरोक्रेटिक कंट्रोल, थर्ड ओनली पॉलिटिकल कंट्रोल अँड फोर्थ ग्राम सभा कंट्रोल द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट political leadership by elected bodies and administrative leadership by official, because district administration in Maharashtra combine elected representative for policy decision and bureaucratic officer for execution.
ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, मॅथ्स, कम्प्युटर अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.